नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आय होप तुम्ही सगळे चांगले असाल आणि अभ्यासाला खूप जोरात तयारीला लागला असाल. कारण आता STI, PSIची पण कंबाईन एक्झाम आहे. परत राज्यसेवा पण जवळ येत आहे. तर रोजच्या रोज अभ्यास करत चला. भरपूर जागा आहेत. STIच्या, PSIच्या जागा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. तर आज आपण पाहणार आहोत आपल्या भारतीय संविधान. भारतीय आपल्या संविधानाची ओळख. तर आपण याआधी पाहिले की स्थानिक संस्था पाहिल्या, परत जिल्हा प्रशासन पाहिले. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या संविधानाची. तर आपण संविधानाची ओळख करून घेऊया. तर खूप बेसिक गोष्टी आहेत ज्या की आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इयत्ता 7वीच्या नागरिकशास्त्र या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. तर आपण अगदी सोप्या सहज भाषेत आपण अभ्यास करणार आहोत. कारण स्टेट बोर्डमधूनच बरेचसे प्रश्न विचारलेले असतात. स्टेट बोर्डमध्ये ज्या बेसिक इन्फॉर्मेशन किंवा बेसिक पॉइंट दिलेत ना, त्यावरच आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण सुरू करूया पहिला चॅप्टर संविधानाची ओळख. तर आपण यामध्ये पाहूया संविधान. तर संविधानाचा अर्थ. तर संविधानाचा अर्थ की आपल्या देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात, त्याला आपण संविधान असे म्हणतो. म्हणजेच आपली राज्यघटना, जे की एक प्रकारचे पुस्तक आहे, की ज्यामध्ये आपल्या देशाच्या कारभारासाठी जे कायदे केलेले आहेत, त्याचा तो ग्रंथ बनवलेला आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? संविधान. आणि संविधान म्हणजे देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज. मग जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून शासन किंवा सरकार स्थापन केले जाते. संविधानातील तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते. संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो. संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत आणि असे केल्यास ते कायदेमंडळ रद्द ठरवू शकते. तर आपण पाहूया संविधानाची तरतूद. संविधानातील तरतुदी. संविधानातील तरतुदी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. अनेकविध बाबींबाबत आपल्या संविधानात तरतुदी केलेल्या आहेत. उदाहरणार्थ नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक, शासन संस्था यांच्यातील संबंध, शासनाने करावयाच्या कायद्यांचे विषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकार क्षेत्र. अशा विविध संविधानातील तरतुदी आहेत. तर संविधानानुसार म्हणजेच आपल्या राज्यघटनेनुसार राज्यकारभार करण्याचे तत्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारले आहे. असे असले तरी प्रत्येक देशाच्या संविधानाचे एक स्वरूप असते. इतिहास, समाजरचना, संस्कृती, परंपरा इत्यादी बाबतीत देशादेशांमध्ये भिन्नता असते किंवा वेगळेपण असतो. त्याचप्रमाणे राष्ट्रांच्या गरजा व उद्दिष्टेही भिन्न असू शकतात. त्यास अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते राष्ट्र करत असते. तर आपल्याला माहित आहे का, अमेरिका व इंग्लंड या देशांचा कारभार देखील संविधानानुसारच चालतो. म्हणजेच अमेरिका आणि इंग्लंड या दोन देशाला पण त्यांची एक राज्यघटना लिखित स्वरूपाची आहे. परंतु दोन्ही संविधानामध्ये फरक आहे. उदाहरणार्थ अमेरिकेचे संविधान इसवी सन 1789 मध्ये अंमलात आले आणि ते लिखित असून त्यात केवळ 7 कलमांचा समावेश आहे. म्हणजे अमेरिकेच्या राज्यघटनेत फक्त 7 कलम आहेत.
आणि 225 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असून त्याच संविधानानुसार आजही अमेरिकेचा राज्यकारभार चालतो. म्हणजे पहा, अमेरिकेमध्ये फक्त 7 कायदे आहेत आणि त्या कायद्यानुसारच अमेरिकेचा राज्यकारभार चालतो. तर इंग्लंड या देशाला अनेक शतकांचा इतिहास आहे. यांनी की आपल्या देशात पण राज्य केले. तर राज्यकारभाराविषयीचे नियम या देशात संकेत, रूढी, परंपरेच्या स्वरूपात आढळतात. तरी पण त्यांचे काटेकोर पालन केले जाते. 1215 साली झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले. काही लिखित नियमांचा समावेश असला तरी इंग्लंडचे संविधान प्रामुख्याने अलिखित आहे. म्हणजे काही मोजकेच कायदे जे लिखित आहेत आणि बाकी सर्व नियम अलिखित आहेत. तर आपण पाहूया आता संविधानाची आवश्यकता. तर संविधानाची आवश्यकता कशासाठी पडते? किंवा संविधानातील तरतुदी किंवा नियम हे राज्यकारभार करण्यासाठी का फायद्याचे असू शकतात? तर आपण पाहूया संविधानाची आवश्यकता. तर शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. म्हणजे शासन किंवा जे कोण सरकार बनतं तर त्या लोकांनी त्यांना मिळालेल्या अधिकारांचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होऊ नये यासाठी संविधान आवश्यक आहे. तसेच संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाहीत, म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते. संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे. म्हणजेच आपल्या संविधानाच्या तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजेच आपले कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे. कारण त्यात सत्तेच्या गैरवापराचा किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. तर या कायद्यांमुळे सत्तेत असलेल्या लोकांना त्यांच्या सत्तेचा गैरवापर किंवा मनमानी कारभार करता येत नाही. तसेच संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढतो, म्हणून ते सहभागाला उत्सुक होतात. आणि आणखी माणसांच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते. तर पाहूया परत संविधानाची आवश्यकता. तर संविधान त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. म्हणून जागतिक शांतता, सुरक्षितता, मानवी हक्काचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. तसंच नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते. तर आपण पुढे पाहूया राज्यकारभार म्हणजे काय? तर देशाच्या राज्यकारभारात कोणत्या बाबींचा समावेश होतो? तर देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणांपासून जनतेचे रक्षण करणे, इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग व्यवसाय यांना प्रोत्साहन देणे, दुर्बल घटकांचे संरक्षण करणे, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात. तर कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणावे लागतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबींसंबंधी निर्णय घ्यावे लागतात. यालाच राज्यकारभार असे म्हणता येईल. तर संविधानाचा अर्थ व त्याची आवश्यकता आपण समजून घेतली. तर आता पाहूया संविधानाची निर्मिती. म्हणजेच आपल्या भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली?
तर भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन 1946 पासूनच सुरुवात झाली. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल, असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. आणि त्यानुसार भारतीय संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली आणि ती समिती म्हणजे संविधान सभा होय. तर आपली संविधान सभा. तर आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तत्पूर्वी भारतात इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत, मद्रास प्रांत यासारखे विभाग पाडले होते आणि या प्रांतांमधील कारभार तेथील लोकप्रतिनिधींमार्फत चालवला जात होता. त्याबरोबरच देशातील काही भागांचा कारभार तेथील स्थानिक राज्ये पाहत होते. अशा भागांना संस्थाने म्हणत. म्हणजे प्रांत आणि संस्थाने व त्यांचे प्रमुख संस्थानिक म्हणजेच संविधान सभेत प्रांत आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. तर संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. पुढे पाहूया. या ठिकाणी आपल्याला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा फोटो पाहावयास मिळतो. हे होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती. पुढे आपण पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे योगदान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा विविध देशाच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. डॉक्टर आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा मसुदा सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर कलमांवर चर्चा झाली. अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे, तसेच संविधान सभेच्या सूचनानुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. तर 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली आणि या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला मसुदा हा संविधान सभेने सर्व प्रकारे त्यातील कलमांवर चर्चा झाली. त्या कलमांमध्ये काही दुरुस्त्या सुचवल्या. संविधानाचा मसुदा एकदम निर्दोष करण्याचे काम डॉक्टर आंबेडकरांनी केले आणि भारताच्या संविधान निर्मितीतील त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतो. संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली व संविधान सभेने त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. तर 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदीनुसार
आपण सर्व नियम लागू केले. म्हणून आपण 26 जानेवारी 1950 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. म्हणजेच या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. तर या ठिकाणी काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर संविधान सभेत चर्चा व विनिमयाच्या आधारे निर्णय घेण्यात आले आणि विरोधी मतांचा आदर व त्यांच्या योग्य सूचनांचा स्वीकार हे तेथील कामकाजाचे वैशिष्ट्य होते. त्यानंतर संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी एकूण 2 वर्ष, 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी लागला. तर संविधान लिहिण्यासाठी एकूण 2 वर्ष, 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी लागला. म्हणजे जवळपास 3 वर्ष. 3 वर्षाला 13 दिवस कमी. तर मूळ संविधानात एकूण 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे होती. तर हे महत्त्वाचे पॉइंट आहेत. यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत की संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला? तर तो होता 2 वर्ष, 11 महिने आणि 17 दिवस. हे लक्षात ठेवा. आणि मूळ संविधानात 22 भाग होते आणि 395 कलमे होते आणि 8 परिशिष्टे होती. संविधान सभेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य होते. बी.एन. राव या कायदेतज्ञाची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झाली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही जुने MPSCचे पेपर पाहिले तर याच सगळ्या मुद्द्यांवरती किंवा याच सगळ्या पॉइंटवरती प्रश्न झालेले आहेत. जसे की बी.एन. राव, परत आपल्या संविधान सभेचे अध्यक्ष, त्यानंतर मसुदा समितीचे अध्यक्ष, परत आपले कायदेविषयक सल्लागार कोण होते संविधान सभेचे. तर हे सगळे पॉइंट लक्षात ठेवा. अगदी सोप्या भाषेत आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये दिलेले आहेत. तर या ठिकाणी पाहू शकतो आपण, हे आहेत पंडित जवाहरलाल नेहरू, हे आहेत सरदार वल्लभभाई पटेल, येथे आहेत या सरोजिनी नायडू आणि मौलाना आझाद. तर तुम्हाला माहीत आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान जलव्यवस्थापन, परराष्ट्र संबंध, राष्ट्रीय सुरक्षा, पत्रकारिता, अर्थकारण, सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रात होते. तर या फोटोमध्ये आपण पाहतो की भारतीय संविधानाचा मसुदा संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सादर करताना हे आहेत आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर तुम्हाला संविधानाची बेसिक ओळख तर या चॅप्टरमधून झालेलीच असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण थांबूया. तुम्ही असेच रोज व्हिडिओ पाहत राहा. मी रोज तुम्हाला सोप्या सोप्या भाषेमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्ण रिव्हिजन करून देत जाईन. तर प्लीज व्हिडिओ पाहत चला, लाईक करत चला. धन्यवाद. थँक यू.